गाईज, वेलकम टू माय चॅनल. आत्ता आम्ही वन डे ट्रिपसाठी चाललो आहे साताऱ्याला विथ माय ऑफिस कलिग्स. आत्ता आम्ही वेट करतो आहे आमच्या एका फ्रेंडचा येण्यासाठी आणि मग ती आली की आम्ही निघणार आहे. आता सगळे आलेत आणि आम्ही अराऊंड 6:30ला पुण्यातून गाडी काढली आणि निघालो साताऱ्याच्या दिशेने. प्लॅन असा होता की आज वॉटरफॉल्स, विंडमिल्स, कास पठार, कास लेक जेवढं काही तिथे आहे बघायला तेवढं सगळं कवर करायचं. पण आता प्लॅन किती सक्सेसफुल झाला ते व्लॉगच्या एंडला कळेल. सो लेट्स गो. मग आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलेलो मानकर डोसाला, जिथे डोसा खाल्ला, सँडविच खाल्लं, जे की खूप मस्त होतं. तुम्ही पण ट्राय करा. त्याच्यानंतर आम्ही मस्त गाडीतून व्ह्यूज एन्जॉय करत चाललेलो. असं वाटत होतं की गुगल मॅप्सपेक्षा आपल्याला निसर्गच जास्त गाईड करतो आहे. खूप मस्त व्ह्यूज होते. आम्ही अराऊंड 10:30-11ला आम्ही पोहोचलो ठोसेघर वॉटरफॉलला, जिथे 2 धबधबे आहेत, एक छोटा आणि एक मोठा. हे मोठे धबधबे आहेत जिथे व्ह्यू खूप मस्त होता. तिथे गेल्यानंतर फक्त एकच वाक्य आठवत होतं, काय आहे हे, किती सुंदर आहे हे. म्हणजे तिथे असं वाटत होतं की इट्स वर्थ इट गाईज. म्हणजे 4ला मी उठले पण ते वर्थ वाटत होतं खूप तिथले व्ह्यूज बघून. हा छोटा धबधबा आहे, तो पण छान होता. त्याच्यानंतर तिथे डिस्टन्स थोडं जास्त आहे तिथे वॉटरफॉलपर्यंत जाण्यासाठी. आम्ही थोडंसं इथे आमची एनर्जी डाऊन झाली होती, थोडं आम्ही थकलो होतो. मग आम्हाला बुट्टा दिसला, आम्ही बुट्टा खाल्ला आणि मस्त व्ह्यूज एन्जॉय करत होतो आणि मेमरीज स्टोअर करत होतो. इथे खूप छान वाटत होतं. खूप मस्त पाऊस पडत होता आणि आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं विंडमिल फार्म्स, जिथून तर व्ह्यू खूप मस्त होता. तिथे एकदम ढग खाली उतरले होते. इथे थोडा वेळ बसून व्ह्यू एन्जॉय केला, कारण काही मोमेंट्स फक्त जगायचे असतात. खूप मजा आली इथे. आम्ही त्याच्यानंतर इथे खूप एन्जॉय केला. आम्ही इथे खूप वेळ थांबलो होतो. इथे आम्ही खूप फोटोज, व्हिडिओज काढले, खूप रील्स शूट केल्या. हे सगळं कॅमेरामध्ये जितकं सुंदर दिसतं आहे ना, त्याच्यापेक्षा रिअलमध्ये अजूनच सुंदर दिसत होतं. खूप सुंदर दिसत होतं. नेक्स्ट, हे काका मला सगळीकडे दिसत होते. डोक्यावरती हे छान घेऊन चालले होते ते. त्याच्यानंतर आम्ही इथे लंचला गेलेलो मानस हॉटेलला, जिथे खेकडे होते. पण मी मोदक खाण्यासाठी तिथे गेलेले. तिथलं जेवण छान होतं, फक्त मोदक अवेलेबल नव्हते. त्याच्यामुळे मी थोडी डिसअपॉइंटेड होते तिथे. मानस हॉटेलच्या मागेच आम्हाला एक मोर दिसत होता, पण त्याने काही पिसारा नाही फुलवला. आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं स्टेप वॉटरफॉल. तो आपल्या लोणावळ्यातला बुशी डॅमसारखाच आहे, पण तिथे खूप जास्त गर्दी होती. म्हणजे तो वॉटरफॉल दिसतच नव्हता, फक्त लोकच दिसत होती. त्याच्यामुळे आम्ही तिथे टाईम वेस्ट नाही केला जास्त आणि आम्ही निघालो. कास लेक आहे हा. कास लेकवरून आम्ही निघालो. तिथून थांबलो नाही तिथे जास्त वेळ, कारण की तिथे पाणी खूप जास्त होतं. कास पठार बंद होतं, कारण की अजून तिथे फ्लॉवर्स नाही आले. त्यामुळे तुम्ही प्लॅन करत असाल तर मिड सप्टेंबर टू मिड ऑक्टोबर प्लॅन केला. त्याच्यानंतर आम्ही मॅन्डेटरी ऑब्व्हियसली खूप रील्स शूट केले तिथे. जे काही कंटेंट बनवता येईल ते सगळं बनवलं. आम्ही त्याच्यानंतर इथे थांबलेलो चहा प्यायला, मलाई चहा अँड बन मस्का प्रसादला. सगळे खूप थकलेले, सगळे कारमध्ये झोपले होते. तर अशी झाली आमची ट्रिप. आम्हाला खूप मज्जा आली. तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्की करा. आता मेन पॉईंट, आम्हाला खर्च किती आला, तर आम्हाला पर पर्सन 1,500 रुपये खर्च आलेला. आमची एक कार होती आणि आम्ही कारमध्ये ॲडजस्ट करून 6 लोकं बसलेलो. त्याच्यामुळे आम्हाला थोडासा कमी खर्च आला. आणि मेन, तुम्ही जर ट्रिप प्लॅन करत असाल तर तुम्ही लवकर निघा घरातून. 6:30ला 6-6:30पर्यंत निघा आणि मिड सप्टेंबर टू मिड ऑक्टोबरमध्ये ट्राय करा जायचं, कारण की तेव्हा तुम्हाला सगळं बघता येईल. आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल आणि असेच व्लॉग बघायचे असतील परत, तर प्लीज मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझं लाईफ, माझ्या रील्स बघायच्या असतील तर मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. मी माझं ID डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. सो बाय बाय.